कुपवाड शहर संघर्ष समितीच्या जुन्या बॉडीने कोविड काळापासून गेल्या 6 वर्षाचा हिशोब द्यावा, अन्यथा पोलीस केस करू. उपमहापौर गजानन मगदुम यांनी भरला सज्जड दम. कुपवाड शहर संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी प्राध्यापक अशोक रासकर यांची सर्वानुमते निवड. कुपवाड शहर संघर्ष समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी आज बोललेल्या बैठकीत कुपवाडच्या विकासाबद्दल बरीच सकारात्मक चर्चा झाली. त्याचबरोबर नव्याने संघर्ष समितीची मोठ बांधण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी प्राध्यापक अशोक रासकर, कार्याध्यक्षपदी आशुतोष धोत्रे, उपाध्यक्षपदी कुलभूषण कर्नाळे, गोरख वनकडे, तर सचिवपदी दाऊद मुजावर, खजिनदारपदी अरुण रुपनर यांची एकानुमते निवड करण्यात आली. बैठकीला उपमहापौर गजानन मगदुम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक विष्णू माने, माजी नगरसेवक शेठजी मोहिते, माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुस्ताकभाई रंगरेज, अख्तरभाई मुजावर, संजय पाटील, राजेंद्र पाटील, सुभाष जमदाडे, महादेव मगदुम, हनुमंत सरगर, दिनकर लोकरे, गोटू तोडकर, विजय नाईक, अजय माने, सद्दामा मुजावर आदींसह कुपवाड शहरातील बहुसंख्य सामाजिक कार्यकर्ते, विविध मंडळाचे संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यांचं अभिनंदन. मला सांगायचं असं की रस्त्यावर आता संघर्ष समिती दोन तुझ्यानं मगाशी दादांनी सांगितलं की 2 भाग झाल्यासारखं झालं आहे की ही संघर्ष समिती पुढची 2-4 जण आली नाही. त्यांनी संचालक मंडळ आपण आल्या त्यात आता खर्चाला पैसे गोळा केलेले ते पैसे कोण दिले विचारणार. जर तुम्ही आणून दिलं तर बरं येईल तुमच्याकडे, नाही झालं तर पोलीस कंप्लेंट करावं लागणार. बऱ्याच गोष्टी आहेत. दिले पाहिजे संघर्ष समितीला. पैसे गोळा केले मला संघर्ष आहे, संघर्ष करावा लागणार. उद्या तुम्ही पत्रकारांना विनंती आहे की या संघर्ष समितीचं तुम्ही पत्रकारांना विनंती आहे की कुणाला किती किंमत द्यायची तुमच्या हातात आहे. त्यामुळे बातमी लावत असताना चांगल्या पद्धतीने बातमी या संघर्ष समिती लावा. कुपवाडचा काहीतरी विकास होईल. आम्हाला मर्यादित पडद्यावर राहून तुमच्या पाठीशी राहण्याचं काम आम्ही सर्वच पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी केले, इथून पुढच्या काळामध्ये करत राहू. परंतु कुपवाड शहरातला आता गजानन म्हटल्याप्रमाणे मेन रोडचा विषय संपलेला आहे. विस्तारित भागामधले गुंटेवाडी भागातले प्रश्न असतील, विस्तारित भागातले डीपी रोड डेव्हलपमेंट असेल, आणि जे काही प्रश्न आहेत हे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी ते विषय घ्यायला पाहिजे. जर महिन्या 2 महिन्याला एखादा आंदोलन तुमचं झालं त्याला काम उपमहापौर म्हणून गजानन मगदुम असेल, सदस्य म्हणून आमचं काम आहे. पण त्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम नाही. तर कुपवाडच्या गावठाणमधला एक रस्ता एवढ्यावरच आंदोलन, एवढ्यावरच संघर्ष समिती नको आहे पूर्ण झाले नाही. ज्यांना इच्छा होती त्याने इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार त्या सगळ्याच्या साक्षीने आज कुपवाड शहर परिसर संघर्ष समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव आणि सदस्य ही बॉडी आता तयार झालेली आहे. अध्यक्ष ज्याला सदस्य व्हायचं आहे त्यांनी अध्यक्षाकडे नावं द्या. जास्तीत जास्त सदस्य घ्यायचं व्यवस्था अध्यक्ष करतील. सल्लागार समितीमध्ये जे काही ज्येष्ठ आहेत त्यामध्ये नगरसेवक आमचे मित्र विष्णू माने, महापालिकेचे उपमहापौर गजानन मगदुम, माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, आमचे सामाजिक कार्यकर्ते मुस्ताकभाई रंगरेज, आमचे संजय, अख्तर मुजावर असे मी असेल शेठजी मोहिते. कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीचे वतीनं आज जे एक वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्या सभेमध्ये मी माझी निवड सर्व उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी, सर्व संचालकांनी मिळून माझी अध्यक्षपदी निवड केली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मुळात सर्व संचालकांचं, माझ्याबरोबर असणारे पदाधिकारी
उपाध्यक्ष म्हणून कुलभूषण कर्नाळे, 2 उपाध्यक्ष दुसरे गोरख मुंडकडे, कार्याध्यक्ष म्हणून खजिनदार म्हणून अरुण तात्या रुपनर, सचिव म्हणून दाऊद मुजावर आणि कार्याध्यक्ष म्हणून आशुतोष धोत्रे इत्यादी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. आता उद्या आम्ही सर्व असणाऱ्या परिसरातील सर्व घटकांचा विचार करून प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक भागातील एक संचालक या ठिकाणी निवडणार आहे आम्ही. आणि त्या निवडीसाठी प्रत्येक भागातील लोकांना बोलवून घेऊन तयारी असेल तर तिची या ठिकाणी आम्ही निवड करणार आहे. अन्यथा जबरदस्तीने कोणाची निवड या ठिकाणी करणार नाही. सांगतोय म्हणून ये म्हणून असं नाही. ज्याची मनापासूनच इच्छा असेल त्याने या संघर्ष समितीमध्ये काम करावं. उगाच कारण नसताना नाव घालायचं आणि कुठल्याही कार्यक्रमाला यायचं नाही. मूळ हेतू आमचा कुपवाड शहर संघर्ष समितीचा हा आहे की कुपवाड शहराला आतापर्यंत संघर्ष केल्याशिवाय कुठलीही बाजू मिळालेली नाही. काय कुपवाड शहरातून या ठिकाणी असणारा जाणारा भरमसाठ पैसा या ठिकाणी जातो, घरपट्टीत जातो, पाणीपट्टीत जातो. कुपवाड शहर व परिसरात असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीनं आतापर्यंत घरपट्टी चुकवलेली नाही, पाणीपट्टी चुकवलेली नाही. तरी पण कुपवाडावरती या ठिकाणी कायमस्वरूपी अन्याय होतो. आता घरपट्टीचा जलद उदाहरण आहे की वाढीव बिल आलेले आहेत, पाणीपट्टी या ठिकाणी थांबत नाही. पण कायम कुपवाड विभागाला किंवा कुपवाड परिसराला कमी दाबानं पाणी या ठिकाणी मिळत आहे. काही ठिकाणी फक्त नावांना बिलं भरायची लागतात, पण या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या घराला पाण्याचा थेंबसुद्धा पोचत नाही. अशा वेगवेगळ्या विषयावरती आम्हाला इथून पुढचं असणारं संघर्ष या ठिकाणी करावा लागणार आहे. आज माझी या ठिकाणी सर्व लोकांनी आणि इथून पुढच्या असणाऱ्या घरपट्टीच्या तक्रारी कोणाच्या असतील तर असणाऱ्या आमच्या संघर्ष समितीकडे या ठिकाणी लोकांनी द्याव्यात. याचा आम्ही पाठपुरावा या ठिकाणी जरूर करू. आणि तो पाठपुरावा महापालिकेच्या हातून नाही सुटला तर आम्हाला पर्यायी संघर्ष म्हणून रस्त्यावर उतरावं लागेल.